नमस्कार. मुंबई कुर्ला इथे असलेल्या किड्स इंटेलिजन्सच्या आईची शाळा प्री स्कूल सेंटरवर मी इथे आहे. आणि आईच्या शाळेचा उद्देश काय आहे किंवा या प्री स्कूलमध्ये मुलांची जडणघडण करताना आम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतो आणि कशा प्रकारे करतो हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आईची शाळा हा कन्सेप्ट आमचा सुरू झाला 2020 मध्ये, जेव्हा मी माझ्या मुलीसाठी शाळा शोधत होते. आणि जर माझ्या कुटुंबाचं एक असं म्हणणं होतं की जिथे वेस्टर्न इम्पॅक्ट म्हणजे पाश्चात्य देशांचा जो आपल्यावर प्रभाव आहे तो प्रभाव आणि त्या प्रभावामुळे केल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज थोड्या कमी असाव्यात आणि भारतीय कल्चर आपलं जे मूळ संस्कृती आहे त्याला जपण्यासाठी किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी मुलांमध्ये इन्कल्केट होण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज जिथे होतात असं आम्ही काहीतरी शोधत होतो. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला जसं हव्या होत्या तशा गोष्टी मिळाल्या नाही. आणि मग तिथून असा प्रवास सुरू झाला की आपण हे स्वतः क्रिएट करूया. कारण मागची 16 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असताना, मुलांबरोबर, पालकांबरोबर, टीचर्स बरोबर काम करत असताना एक गोष्ट मला सतत जाणवत होते आणि मला ती प्रामाणिकपणे असं वाटतं की जेवढं आपण आपल्या मुळाशी आणि आपली लहान मुलं म्हणजे आजची जी पिढी आहे ती त्यांच्या कल्चरशी जेवढी रूटेड असेल, जेवढी कनेक्टेड असेल आणि त्या कनेक्शनच्या, त्या फाउंडेशनच्या बेसिसवर पुढे ते आयुष्यात जास्त प्रगती करू शकतात. माझं असं म्हणणं बिलकुल नाहीये की वेगवेगळ्या कल्चरला आपण लक्षात घेऊ नये, नक्कीच घ्यावं. पण खास करून जे लहान मुलांचं वय आहे म्हणजे अगदी 2 वर्षापासून 7-8 वर्षापर्यंत त्या वयामध्ये आपल्या कल्चरच्या गोष्टी खूप रूटेड झाल्या पाहिजेत. आणि ह्या कन्सेप्टवर आईची शाळा प्री स्कूल सुरू आहे. चला तर बघूया आईची शाळा मुंबईतलं कुर्ला सेंटर, जिथे सगळ्यात आधी मुलं येताना तुळशीला नमस्कार करतात आणि मग शाळेमध्ये प्रवेश करतात. आत्ताच्या या अनप्रेडिक्टेबल काळात, एआयच्या युगात आज जी पिढी घडते, तयार होते, जी मोठे होणार आहेत उद्या, त्या लहान मुलांना नेमकं काय गरजेचं आहे? फक्त लिहिता येणं, फक्त वाचता येणं पुरेसं असणार आहे का? नाही, तर इथे मुलांना इमोशनली रेझिलियंट बनवणं ही फार महत्वाचं आहे. तर याची संपूर्ण तयारी ही मुलं लहान असतात तेव्हापासूनच करावी लागते. आणि आईच्या शाळेच्या करिक्युलम मध्ये आम्ही या सर्व आस्पेक्ट्सना लक्षात घेतलेलं आहे. इथे मुलांना त्यांच्या लिहिण्या वाचण्याबरोबर त्यांच्यावर संस्कार कसे होतील ह्याची काळजी घेतली जाते. आणि मी ते संस्कार म्हणते जे संस्कार त्यांना त्यांच्या कल्चर बरोबर, त्यांना त्यांच्या ट्रेडिशन बरोबर रूटेड, कनेक्टेड ठेवतात, जेणेकरून ह्याचा सगळा बेस हा आत्ताच त्यांच्या लहान वयातच बनवला जातो. आता ना आमच्या आईच्या शाळेचं ना म्हणजे आमचा बेस थॉट हा काय की मुलांना ना आपलं जे इंडियन कल्चर आहे म्हणजे वेस्टर्न कल्चरचा पगडा खूप जास्त आहे तर तो त्याला कमी जास्त करण्याचा आमचा भाग नाही. पण इंडियन कल्चरचं आपलं जे भारतीय कल्चरचे सगळे आपले सण म्हणा किंवा इतर सगळ्याच गोष्टी आहेत ते सगळं मुलांमध्ये हळूहळू इन्कल्केट करायचं असं आमचा एक फाउंडेशन थॉट आहे आईच्या शाळेचा. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे? खूप छान आहे ते. म्हणजे प्रत्येक सण, प्रत्येक हे फेस्टिवल वगैरे सेलिब्रेट करताना स्कूलमध्ये ते आवडतं आम्हाला. तर आमचं म्हणणं की त्यांनी सगळं शिकावं जे आपल्याकडे जे आहे ना इंडियामध्ये, जे काही दिवाळी म्हणा, प्रत्येक सण, आता गुढीपाडव्याला पण ती नवारी वगैरे घालून आली नाही का, असं वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी नाही आपल्या शिकाव्या. मग त्यांचं त्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव होतोय मुलांवर तुम्हाला? भरपूर. आता ते आपल्या 26 जानेवारी होती ना, तर तेव्हा जनगण वगैरे तिला सगळं पाठ झाले. सारखं मम्मा जय हिंद, मम्मा जय हिंद झाले. सगळं जय हिंद, जय हिंद. अच्छा, जय वंदे मातरम असं बरोबर सगळं तिला भरपूर शिकायला लागली. भरपूर गोष्टी शिकली ती. आणि मराठीमध्ये पण ऑलमोस्ट नाही का, पहिलं मराठीमध्ये सगळं ते इंग्लिश कोरियन वगैरे ते बघायचे ना, तर सगळं तेच बोलायची ती. ते नाश्ते वगैरे ते आहे ना, एक शो आहे नाश्ते, लाईक नाश्ते, ते सगळं तिच्यासारखं कोरियन काही बोलायची. पण आता जरा मराठी बोलते, मम्मा मला पाणी दे, मम्मा मला जेवण दे, असं नाही का सगळं असं बोलणं किती महत्वाचं वाटतं. हो, भरपूर महत्वाचं वाटतं. आणि तिला त्याच्यामध्ये आम्ही इथंच कंटिन्यू करणार आहे ना तिला, तर आम्हाला आवडतं नाही का, छान आहे बाबा
सगळे मस्त प्रॉपरली शिकवतात, सगळे ऍडजस्ट करतात. मला आवडतं ती गोष्ट आम्हाला. आणि इथे ना आम्ही वाढदिवस साजरा करायची हो, पद्धत तिथे भरपूर आवडतं मला थार वगैरे ते क्लॅपिंग वगैरे ते सॉन्ग तर एवढं आवडलेलं ना, मला भरपूर सांस्कृतिक हा. सॉन्ग मी त्यांना तेच बोललेली. हा, हा. मी म्हटलं ते हॅपी बर्थडे वगैरे नाही बोलत, चॉकलेट्स नाही वाटत, म्हटलं काहीतरी एज्युकेशनलच गिफ्ट द्यावं लागतात म्हटलं त्या शाळेमध्ये. चॉकलेट वगैरे नाही, केक कटिंग करतात ना, काही म्हटलं असं काहीच नाही म्हटलं. ते म्हणजे आमचं ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीला असं काय नाही करायचं असं नाही, पण हे आपलं संस्कृतीच नाहीये हो. खरं म्हणजे ते आपलं रूटच नाहीये. नाही. आणि हा ते सगळं आपण असं कुठेतरी विसरलेलो. हो. तर पुन्हा आम्हाला या येत्या पिढीला ते दाखवून द्यायचं, त्यांच्यात रुजवायचंय वेगवेगळं. आम्हाला भरपूर आवडतं तिचे मम्मी म्हणजे माझ्या जे आजी बाबा वगैरे ते म्हणतात की चांगले बाबा नाही का, सगळ्या गोष्टी चांगले, टीचर्स वगैरे चांगले, आणि मुलांना सेफ वातावरण हो. हवं असतं. ते चांगले तो रूल आम्हाला आवडला की बाबा त्याचे पॅरेंट्स नाही आले ना तर दुसरं कोणाला ते हे करत नाही. ती गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण आताचं सगळं वातावरण खूप खराब आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट महत्वाची की बाबा सांगतात त्या त्यांनी काय केलं तर लगेच सांगतात आमच्या गावावरती घाला ती गोष्ट. म्हणजे पेरेंट इंटरॅक्शन पण टीचर्स कडून आणि मॅडम कडून पेरेंट इंटरॅक्शन पण कनेक्शन खूप व्यवस्थित हो होते. गुड आहे की आपल्याला इंडियन कल्चर्स बद्दल पण मुलांना सांगायलाच पाहिजे काय आहे फेस्टिवल्स वगैरे. राईट राईट राईट. आणि त्या निमित्ताने त्यांना ते नॉलेज मिळतं की रिअल लाईफ मध्ये काय कसं चाललेलं असं डेली लाईफ ते शिकायला मिळतं. सांगतात योगा मेडिटेशन सगळं आहे आणि ते मग मला खूप आवडतं. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्ते. तू रोज नमस्ते करतेस ना सर? ओके. तुमचं आता म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1.5 वर्ष होईल ना, कसा अनुभव तुमचा आहे? अनुभव खूप छान आहे. मी पहिल्यापेक्षा खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे आणि खूप म्हणजे A to Z सगळं बोलणार आणि प्रत्येक शब्द थोडीशी मस्ती करते. आता मस्ती नॅचरल आहे म्हणजे त्याला काहीच उपाय नाही आणि ते करावे. खूप हुशार झाले प्रचंड हुशार झाले. आणि आम्हाला म्हणजे इथे शिकल्यानंतर घरी येऊन ती स्वतः सांगते की बा कधी कधी तिला आठवतं की काय टीचरांनी शिकवलं होतं, मग मध्येच मेडिटेट करणार, मध्येच Very nice. एक्सरसाइज करणार Very nice. असं मेडिटेट कसं करते? बसून व्हेरी नाईस. ते ओ- म्हणजे जे इथे होतं Yes, yes. ते तू सगळं घरी जाऊन रिपीट करतेस. क्या बात आहे. आणि तू काय काय शिकवतेस आईला? आईला शिकवते की आई बाबा दोघांना शिकवतेस? बोला काही हरकत नाही, काही हरकत तिथे ना टेडीज आहे हम्म. तर ते असं सगळं टेडींना बसवणार अच्छा. आणि भिंतीवरती बोल हे काय आहे? ओ म्हणजे तू टीचर बनतेस घरी गेल्यावर? हे teacher काय बनायचंय? आहे? असं. अच्छा. म्हणजे मुलं किती नॅचरली जे ते एक्सपिरियन्स करतायत ते त्यांच्या ऍक्ट मधून दाखवते. खूपच छान ज्ञानदा. तिच्या या एज मध्ये ऍक्च्युली ती युक्ती आहे आणि विदाउट फोर्स म्हणजे असं फोर्स तिला. स्वतःच म्हणजे ती आम्हाला कोणाला काय करताना अभ्यास वगैरे करताना बघितलं ती स्वतःच येणार, बुक घेणार, पेन घेणार किंवा भिंतींवरती लिहिणार. त्याच्यावरती आम्ही तिला कधीच टोकत नाही. भिंती सगळं चालू असतं. ती फिश काढते या एज मध्ये, तेही तिला माहिती आहे. म्हणजे खूप खूप ऍक्टिव्ह झाली ती. एक्सलेंट. आणि कल्चरली ज्या ऍक्टिव्हिटीज आपण इथे करतो त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? हो त्याच्यामध्ये पण खूप ऍक्टिव्ह होती. म्हणजे देवाच्या बाबतीत तर म्हणजे देव बाप्पा आणि त्या असं त्याच्यातच असतात. आरती जसं इथे काही बड्डेला वगैरे होतं ना ते तिचं लक्ष असतं बरोबर की आपल्याला आता अशी आरती करायची आहे. आम्ही उदबत्ती जेव्हा लावतो ती घेणार, ती अख्ख्या घरामध्ये फिरवणार, ते सुद्धा ती तेवढ्या गोष्टींमध्ये लक्ष करते. परत मध्ये डान्स होता ओली आई किंवा जी गाणी होती ती पण ती म्हणजे तिला त्या गोष्टी समजतायत की या गाण्यावरती हे करायचं आहे. म्हणजे आता कसं तुम्हाला सांगतो की म्हणजे ती रिलेट करते आणि जर आपण शिकवतोय ना त्या पद्धतीने ती तसं रिॲक्ट करते आमच्यासाठी. कारण आम्ही जेव्हा स्टार्ट झालं ना तेव्हा थॉट किंवा सुरुवातच एक बेस्ट थॉट असं होतं की आपलं इंडियन कल्चर जास्त आपल्याला लहान मुलांमध्ये रुजवायचं आहे. अदरवाईज पुढे जाऊन काही वर्षांनी ते कम्प्लिटली म्हणजे नाही दिसणार. मुलांना बर्थडे म्हणजे हॅपी बर्थडे माहिती आणि केक माहिती आणि मेणबत्ती विझवणं एवढंच माहिती राहील. तर खरं काय आहे ना ते आपण आत्ताच करायला सुरुवात करूया. आणि त्या थॉटवर आईच्या शाळेचा सगळा आमचा कन्सेप्ट आहे. आणि तुला आवडतं का ते सगळं? हो ना असू देत नाही. ती इव्हेंटला पण ते दॅट इज ओके. त्यांचं इंटरनल चालू असतं आणि त्यांचं तिथे जाऊन सगळं सांगणार, मला घरी जाऊन सांगणार
की हे असं झालं, आधी असं झालं, मी असं बोलणार होते, असं मला मॅम बोलला, हे सगळं घेतात सांगतात. ते रजिस्टर करून ठेवतात सगळं त्यावेळेला. माझी मुलगी पण सेम अशीच होती. त्याशी तिला खूप जणांनी विचारलं ना बोल ग तर बोलायची नाही, पण तिच्या मेंदूमध्ये ना सगळं मस्त फिट होतं आणि ते सगळं लक्षात पण असतं आणि तिला सगळं येतं सुद्धा. हा कनेक्ट झालं बघा कसं तिला येतं. मग ती काय करते, घरी गेल्यावर गुपचूपपणे आईला बाबांना सगळ्यांना सांगते, पण ती अशी सगळ्यांसमोर काही बोलत नाही पटकन. पण ते पण ठीक आहे, चालतं. मग मोठी झाल्यावर ना ती अशी सगळ्यांसमोर एकदाच बोलणार. अजून थोडी मोठी झाली ना की मग ती स्टेजवर उभी राहून बोलणार, सगळ्या ग्रुपना मस्त लीड करणार, असं करतात. खरंय. बर्थडे में गीता और कृष्णा का बहुत सुधार है. अच्छा. लेकिन उनका बोलने में थोड़ा सा पढ़ने में अच्छा लग रहा है. लोग को भी इतना मजा आ रहा है यहाँ पे. मैम भी अच्छी है, टीचर भी अच्छे हैं, सब अच्छे लोग भी अच्छे. मतलब सेफ एनवायरनमेंट आपको लगता है यहाँ पे. राइट. और जो हम हमारा जो इंडियन कल्चर को हम जो फॉलो करते हैं, एक्टिविटीज जो इनकलकेट करते हैं, उसके बारे में आपको क्या लगता है? कि वो भी बहुत अच्छी है. ये लोग का इधर इतना वो घर पे भी नहीं मना पाते हैं, क्योंकि कोई किसी को कोई आप बोलते हैं वैसे कोई गरीब रहते हैं पापा मम्मी, तो कोई केक वगैरह नहीं काटते हैं, तो इन लोग को क्या इधर से पूरा हो जाता है इन लोग को भी. हाँ, इन लोग को वही माला वगैरह सब बच्चे लोग एक साथ ताली बजाते हैं. तो उनके मम्मी उधर हम लोग ने बर्थडे बनाया, तो टीचर्स वगैरह कोई देते हैं, तो गिफ्ट वगैरह एक दूसरे को गिफ्ट करते हैं. वो भी अच्छा है, उधर भी कोई शिकायत नहीं, लेकिन इन लोगों को भी बहुत मजा आता है. थँक्यू सो मच. थँक्यू. मुलं खरं तर कधी शिकतात, म्हणजे त्यांचं शिकणं कधी चांगलं होतं जेव्हा मुलं इमोशनली सेफ वातावरणात असतात, तेव्हा ती शिकण्यासाठी ओपन होतात. आणि आईच्या शाळेमध्ये आम्ही हे इमोशनली सेफ वातावरण, हे सेफ वातावरण मुलांना देतो, हे सेफ एन्व्हायरमेंट स्पेस मुलांना देतो. आणि त्यासाठी फक्त मुलांवर काम केलं जातं असं नाही, तर त्यासाठी आम्ही टीचर्ससाठी जे कंटिन्युअसली कन्सिस्टंटली मेंटरिंग सेशन्स असतात मुलांना ट्रेन करण्यासाठी, आणि त्याचबरोबर पालकांसाठी सेशन होतं, जेणेकरून पेरेंटिंगचा त्यांचा प्रवास अजून सोपा व्हावा. कितीतरी प्रश्न मनात असतात आणि या फोरममध्ये त्या प्रश्नांची उत्तरं ते स्वतः त्यांना मिळतात. या तिन्ही पर्स्पेक्टिव्हने, म्हणजे फक्त स्टुडंट नाही तर मूल, टीचर्स आणि पालक या तिन्ही ऍस्पेक्टकडे लक्ष दिलं जातं. आणि हे आमच्या आईची शाळा प्री सेंटर कल्चर आहे. बरं उदनी मॅडम, जेव्हा तुमच्या सेंटरमध्ये स्टुडंट्स येतात, मुलं येतात, तेव्हा तुमचा फोकस कशावर असतो? मुळात मी सुरुवातीपासून असाच विचार करते की प्री स्कूल म्हणजे काय आहे, की मुलं जी 2-3 वर्षांची मुलं आहेत ती त्यांचं ते पहिलंच पाऊल असतं स्वतःच्या घराच्या बाहेर, म्हणजे आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं जे बोट धरून ते आजपर्यंत वावरत असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या वर्तुळा व्यतिरिक्त पहिलं पाऊल असतं की जेव्हा त्यांना कोणतरी तिसरं माणूस दिसतंय. तर माझा नेहमी माझं इंटेन्शन म्हणा किंवा एक गोल म्हणा हेच आहे की त्यांचं ते जे पहिलं पाऊल असेल ते कसं जास्तीत जास्त सुरक्षित आणि लर्निंग जरी आहे, लर्निंग ही गोष्ट आहे, पण आजकाल सिच्युएशन अशी आहे की यूट्यूबवरून पण मुलं शिकू शकतात, कारण त्यांच्या हातात फोन आहे. आई वडील फारच म्हणजे सारखे असे असतात की मुलांना काहीतरी शिकवायचंय, काहीतरी द्यायचंय, तर तेच लर्निंग जर मी इथे करते तर ते नुसतं लर्निंग राहू नये, ते छान सुरक्षित वातावरणात व्हावं. आणि मुलांचा जो शिक्षणाचा जो पाया सुरू होत आहे प्रीस्कूलच्या माध्यमातून, त्याच्यावरच त्यांचं हे ठरलेलं असतं. शाळेचं जे त्यांच्या डोळ्यासमोर जे व्हिज्युअल येतं, कॉलेज हे ते नंतरची गोष्ट झाली, पण मला इथून जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये जायचं आहे, मुलांना जेव्हा जावं लागतं, तेव्हा त्यांना अरे इथे शिक्षण नाही वाटायला पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे शाळा इतकी छान असते. तर आमचा सगळ्यांचाच किड्स इंटेलिजन्स, आईची शाळा आणि प्रत्येक सेंटरची जी टीम आहे, आमचा प्रयत्न मी म्हणणारच नाही, आमचे इफर्ट्स ह्याच दिशेने जातात की त्यांना ते जास्तीत जास्त सुरक्षित आणि जे त्यांचं लर्निंग आहे ते एक्सपिरियन्स बेसवर असावं, ॲज वेल एज प्ले बेसवर असावं, जेणेकरून त्यांना आत्ता त्या वयामध्ये त्यांचं खेळणं किंवा त्यांचं जे जॉयफुल जे काय त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण आहे ते त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागू नये. ते कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी कसं जास्तीत जास्त गेन करू शकतील. आणि म्हणजे शाळेची इमेज किंवा शाळा म्हणजे त्यांच्यासाठी ते आनंद आणि असंच त्यांना काय अनुभव त्यांना इथे देण्याचा प्रयत्न आहे. व्हेरी नाईस.
आईच्या शाळेचा उद्देश काय आहे तर मुलांना सुरक्षित वातावरणात भारतीय संस्कृतीची मूल्य रुजवत भविष्यासाठी तयार करणं हे किड्स इंटेलिजन्सच्या आईची शाळा प्रीस्कूलचा उद्देश आहे. जर हे विजन तुम्हालाही कनेक्ट करते तर तुम्ही आमच्याबरोबर पालक म्हणून पण कनेक्ट होऊ शकता किंवा आईच्या शाळेचं सेंटर सुरू करून जास्तीत जास्त मुलांना अशा पद्धतीने घडवू शकता. धन्यवाद.